भेटलायची नाही आपण त्याला पण दिसली नाही. हा बघा किती टाइमपास करत आहे मला कधीपासून सांग. याला मी कधीपासून सांगत आहे रेडिओ रेडिओ तर रेडी नाही झालाय. आता आता टाइमपास करत बसल्या आणि त्याला सांगते चल उठ तरी निघत नाही. सांगितलं ना पाया पडायला कुठे. अरे यार. तर गाईज मी रेडी झालेली आहे आणि आम्ही चाललोय बाहेर गणपती बाप्पाच्या पाया पडायला. आणि हा बघा टाइमपास करत बसलेला आहे. हर टाइम सेम सेम करतो असंच टाइमपास करत बसतो. चला जाऊया. ओय कुठे. नमस्कार 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 मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मी टाकणार आहे मला काय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर गाईज तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा आहे आपला आउटफिट. मी तर सिंपल व्हाईट शर्ट आहे आणि हिची साडी आहे. खूप छान दिसते बघा. इकडे इकडे अजून दिसशील. तू फोनवर येते तुझा फेस. फोन तसाच आहे. बघा गाईज मस्त रेडी झाली आहे संजीवनी आणि मी. खूप टाइमपास करून झाल्यावर हा आता रेडी झालेला आहे. गाईज मी खूप लवकर रेडी झालो होतो बघा. आता मी एका पोरीपेक्षा याला इतका टाइम लागतो रेडी व्हायला का काय सांगू मी तुम्हाला. गाईज मी कामावरून 6 वाजता आलोय तेव्हापासून मी मेकअप करते. आता मी मेकअप काय केलाय आता वाजले मी मेकअप काय केलाय 6:50 आणि मी 6:45 ला चालू केला तयारी करायला. पण त्याच्यात 5 मिनिटांमध्ये माझ्या शर्टची इस्त्री पण झाली. तुम्ही विचार करू शकता. येडे माझं मॉइश्चरायझर काढतेस तू. अरे ठेव. चला 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 गाईज गुड टू गो. तर आम्ही जातो आता पाया पडायला आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला परत भेटू. आतासाठी बाय बाय बाय. गाईज आता आम्ही जाऊन आलेलो आहोत गणपतीच्या पाया पडून आणि खूप कंटाळा आलेला आहे साडीमध्ये. एवढी साडी नेसायची सवय नाही. सवय करून घे. आता आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. थोडा एक्सप्लोर करू कुठेतरी जाऊन. The next morning. मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडे आणि आम्ही बनवतोय रवा उत्तप्पा ब्रेकफास्टसाठी. तर बघूया आम्ही कसा बनवतो रवा उत्तप्पा. स्टे ट्यून. हा बघा कॉलवर बोलते. कधीपासून कॉलवर बोलते. मी याला ब्लॉगमध्ये बोलवते पण येत नाही. गाईज गुड मॉर्निंग. आता आपली एंट्री झालेली आहे किचनमध्ये. काय बनवतेस तू. रवा उत्तप्पा. रवा उत्तप्पा. रवा उत्तप्पा जो लागतो पिझ्झा सारखा चीज वगैरे. पिझ्झा सारखा रवा उत्तप्पा पण खाणार आहेत गाईज आपण. तर रवा उत्तप्पा बनवायला आपण यूज करतोय रवा, दही आणि थोडासा बेकिंग सोडा आणि सम व्हेजिटेबल्स कट केलेले छोटे छोटे, बटर आणि चीज आणि बॉइल्ड कॉर्न. तर आता आपण काय टाकणार आहोत. रवा. 2 वाटी रवा टाकणार आहोत. 2 वाटी रवा. 2 वाटी रवा टाकणार आहोत गाईस. आपण आता 1 वाटी दही टाकणार आहोत. 2 वाटी रवा आणि 1 वाटी दही. एक्सपायर ना झालेली. हे नाही 31 नाही सेकंड का काहीतरी याच्यावर लिहिलेलं. सेकंड आहे. 1 वाटी दही गाईस. त्यानंतर आपण काय ऍड करणार आहोत. त्याच्यामध्ये 1/2 ग्लास ऑफ वॉटर. त्यानंतर आपण याच्यात पाणी ऍड केलेलं आहे. नंतर करायचं विस्क. विस्क खाली ठेवून कर ना. मग त्यांना कसं दिसत. त्यांना सांग फक्त विस्क करायचंय गाईज. विस्क. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा गाईज. त्याच्यामध्ये आपण
खूप मज्जा केली आहे. थोडासा मिक्स केल्यावर त्याच्यात आपण टाकणार आहोत बेकिंग सोडा. हे एकदाच पडल जास्त येडे. हा. बेकिंग सोडा नंतर त्याच्यात आपण टाकणार आहोत मीठ, थोडासा मीठ स्वादानुसार. स्वादानुसार. येस. त्याच्यानंतर हा जे आपण बनवलाय ना बॅटर, तो आपण ग्राइंड करून घ्यायचा मिक्सर मध्ये. तर आपण हे सर्व आता मिक्सर मध्ये ग्राइंड करायला टाकतोय. आपण काय बनवतोय? उत्तप्पम. हम्म. खरंच त्याच्यात दही वगैरे असते? मला नाही माहिती, मला नव्हतं माहिती. हा खरंच सांग. आय डोंट नो. मग तू कशी बनवते? तुला नाही माहिती? मी तुला बनवलेलं आहे एकदा, तू घरी आलेलास तेव्हा. घरी कधी आलेलास? हा पण तेव्हा तेव्हा जो दुसरे आपण खातो तेव्हा पण त्याच्यात पण मी तसाच असतं काय? ते नाही मला माहिती, पण मी बनवलाय. सर, ही चालू कर. रेसिपी काय, मी माझ्या फ्रेंड कडे गेलेली तेव्हा मला तिथून समजली, कारण तेव्हा त्याने आम्हाला खायला दिलेलं. तर मी त्यांना रेसिपी विचारली आणि ही रेसिपी खूप मस्त आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा. बघा बाहेर किती पाऊस पडत आहे. आपला उत्तप्पमचा बॅटर रेडी झालेला आहे आणि थोडी कन्सिस्टन्सी त्याची थिक लागते. यही कंसिस्टेंसी अपने को यूट्यूब पे दिखानी है. तर आपण घेतले आहेत बॉईल कॉर्न, थोडेसे बॉईल करून. और अपन ने लिया है अभी एक पॅन. तर पॅन वरती त्याला गरम होऊन द्यायचे. पॅन गरम होताच असं चेक करायचंय. तर पॅन अजून गरम नाही झालाय. तर आपण बटर टाकायचं पॅनवर. बटर गश्ती खुली सड़क पे तकड़ा तड़क. हा? मला नाही ना परफेक्ट बनवता, काय पण बनवते. अरे चालेल ना, काही तुझ्या हाताने तर मी काही पण खाऊ. माझी चॉईस आहे का आज, तर काय पण बनवते खायलाच लागेल मला. बटरी डस्ट. अरे मग हे कधी टाकायचे? हे ते वरून टाकायचे? ते फ्राय करायचे वेजेस. हा. अच्छा. कुठे गेला? मला वाटलं याच्यासोबतच टाकायचं होतं. त्याला जास्त बटर लागला यार. काय झालंय? जास्त बटर लागला. चालेल ना. व्हिडिओच्या चक्कर मध्ये अख्खाच बटर टाकला. अटरी बटरी डिलिशियस अमूल. सर्व बटर एकच उत्तप्पम वर टाकलेलं आहे गाइज. इट्स ओके. इट्स ओके गाइज, बटरी चीजें खाने में मजा आएगा. अटरी बटरी डिलिशियस अमूल. रवा लागलाय तुझ्या सगळे ते नॉनसेन्स. आणि गणपतीला पण जाणार आहोत आपण, तर आम्ही तुम्हाला ते पण दाखवू. आणि गेट रेडी विथ अस पण दाखवणार आहोत. और त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? सबस्क्राईब. तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हो. आता ह्याच्यावर तर बटर गाईज फर्स्ट वाला थोडासा तुटलेला आहे. चलेगा ना, नो इश्यूज. सेकंड वाला मध्ये बटर टाकत नाहीये. तर मला एवढं परफेक्ट येत नाही. त्याची टेस्ट चांगला आहे, परफेक्ट गोल उत्तप्पम परफेक्ट बनवताय. कोणाच नसतो, आणि गोल बनवायची काय गरज आहे? तर बघा गाईज उत्तप्पम शिजत आहे आता. तर याच्यावर आपण वेजेस वगैरे टाकू आणि चीज वगैरे टाकू. तर बरोबर आहे का बघ? थोडा इकडं पाहिजे. सो गाईज 2 उत्तप्पम बनवून झालेले आहेत. आता आपण वेजेस सॉर्टे करूया पॅनवर. भाजी सॉर्टेड करून घ्या गाईज. त्याच्यात एक कांदा, टोमॅटो आणि काय बोलतात त्याला, मक्का, कॉर्न. कॉर्न. जरा फास्ट आहे असं नाही वाटत तुला? या दॅट्स लाईक माय बेबी बॉय. याच्यात ऍड करा नमक स्वादानुसार. कॅमेरा थोडा वाकडा का वाटतोय मला? ओके. गोपियां आनी जानी है, रदत दिल की रानी है. कायच बघू शकता तुम्ही, उत्तप्पम बनवलेला आहे आपण.
त्याच्यावर आपण आता सॉस टाकूया. ओहो, स्प्रेड करून घ्यायचा सॉस. याच्याने करू. व्हाट अबाउट दिस चीज, उसका क्या करना है? सांगू काय. आणि नंतर त्याच्यात आपण व्हेजेस टाकायचे. व्हेजेस जे आपण स्टर फ्राय करून घेतलेली ती व्हेजेस टाकायची आहे. तर आपण याच्यात चीज ऍड करणार आहोत. आणि आपल्या इथं हा वरती चीज क्यूब वाला चीज नाही, तर आपण आता स्लाइस वालाच करणार आहोत. चीज क्यूब वाला चीज याच्यासाठी जास्त चांगला असतो. आज आपला उत्तप्पम रेडी झाला आहे, बघू शकता तुम्ही. पिझ्झा सारखा चीज टाकून घ्यायचा. हो येस, इट्स लुक डिलिशियस. थँक्यू, बाय. दे. बघा बायकोचं प्रेम म्हणजे काय असतं. मला एकदम राऊंड वाला दिलाय आणि तिला तुटलेला घेतलाय. बघितला, प्रेम आहे बायकोचं. हसते, लाजते, गाईज लाजते. गाईस, तर आमचा उत्तप्पम बनवून झालेला आहे. खूप चांगलं लागलाय, खूप टेस्ट चांगली. तुला कसं माहिती आधी टेस्ट चांगला आहे? खाऊन बघशील तेव्हा समजेल ना टेस्ट चांगला आहे का नाही. नॉनसेन्स, काय ती फसवते तुम्हाला. गाईस, उत्तप्पम रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. ऍक्च्युली याला ग्रेटेड चीज लागतं, पण ग्रेटेड चीज नाही आणि आमच्या इथे कोरिअंडर वगैरे काहीच नाही. तुम्ही कोरिअंडर आणि चिलीज वगैरे टाकू शकता. तर आम्हाला चिलीज याला जास्त नाही आवडत तिखट, म्हणून मी नाही टाकले. बाकी चीज म्हणजे तुम्ही स्लाइस वाला टाकले म्हणून possible. पण याला थोडं चीजला मेल्ट करूया. काहीच यांनी माझ्यासोबत चिटिंग केली. आता यांनी मला तुटलेला वाला दिलाय आणि हिला राऊंड वाला घेतलाय. आधी बोलत होती तू माझा पती परमेश्वर आहेस, मी तुला राऊंड वाला देईल. आपण हाफ हाफ खाऊया. चल, ओहो, तर आम्ही गाईस खातोय. काय तुला तुझ्या स्किल्सवर हे नाही का, विश्वास नाही का चांगला बनवशील? चांगलं लागतंय.